ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू दंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार. इन मीन टीनच्या या नव्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत. खास किशोरवयीन मुलांच्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शनासाठी असलेल्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला येतोय तो कदाचित महाराष्ट्राचा भावी मारुती माने किंवा कदाचित भारताचा भावी रुस्तम हिंद दारा सिंग. स्वागत करूया भीमसेन पैलवानचं. या भीमसेनजी या. अरे वा. बसू का? नाही बसा बसा. आमच्या या कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. बरं धन्यवाद. मला सांग भीमसेन हे तुझं खरं नाव? नाही हो, माझं नाव दगडू कोळंबे. नाही मग मला एक सांग, हे भीमसेन हे टोपण नाव घ्यावंसं तुला काय वाटलं? त्याचं काय आहे की मला व्हायचंय पैलवान, आणि असं पैलवानांचं दगडू बबडू अशी नावं कधी ऐकलेत का? नाही ना. म्हणून मग आपलं भीमसेन कसं बरं वाटतं. जरा काही कुस्तीच्या जगात नाव कमवायचंय मला. तुमची पण तब्येत जरा बरी दिसते. खेळता का दोंडा? होऊन जाऊ द्या. एक मिनिट जरा शांत हो. नाही माझं बरं चाललंय रे इकडे, आणि हा स्टुडिओ आहे ना, आखाडा नाहीये. हो माझ्यासाठी तर अख्खं जगच आखाडा आहे. हो काय सांगतोयस काय? समोर येईल त्याच्याबरोबर मी कुस्ती खेळतो. म्हणजे सध्या तरी समोर तुम्ही दिसताय मला. आपण जरा मुद्द्याकडे येऊया का? बरं ठीक आहे. नाही कसं आहे, मी जो दिसेल त्याला चॅलेंज देत असतो. काय सांगतोयस? हो आता कालचीच गोष्ट. आमचा धोबी आहे ना लॉन्ड्रीवाला, त्याला मी चॅलेंज दिलं. धोब्याला? हो. मग काय त्याने ऍक्सेप्ट केलं चॅलेंज? हा मग हो, सोसायटीतला जो मधला चौक आहे ना, तिकडे चांगली 2 मिनिटं रंगली होती आमची कुस्ती. निकाल माझाच लागला. हा बरं मला सांग, आई वडिलांची रिॲक्शन काय? मग त्यांनी तर हात टेकले. हो मला एक सांग, हे कुस्त्या मारण्याचं खूळ तुझ्या डोक्यामध्ये कुणी भरवलं रे? दारा सिंगने. दारा सिंगने? हो. नाही काय आहे, लहानपणी मी रामायण बघायचो ना, त्यात ते बजरंगबलीची भूमिका करायचे. मग तेव्हाच ठरवलं व्हायचं तर दारा सिंग, म्हणून मग आपलं भीमसेन. अरे घर आहे की काय? काय कुस्तीचा आखाडा? अहो काय झालं, आल्या आल्या ऑफिस मधून डोकं कशाला बडवत आहे? डोकं बडवू? या पोराला बडवता येत नाही ना, म्हणून डोकं बडवत होतो मी. काय झालं? काय झालं का? काय चाललंय? काय घर आहे की कुस्तीचा आखाडा? हे काय चाललंय? अहो हे रोजच आहे. तुम्ही ऑफिसला गेलात ना की रोज त्याचा एकतरी मित्र येतो आणि हे असंच कुस्ती चालते. अरे तुला असं सगळं चालतं? आधी खूप त्रास व्हायचा, मग पण नंतर मला दिसला की ह्यात माझाच फायदा आहे. फायदा? कसला फायदा? म्हणजे मी आधी की नाही 1 किलो दळण आणायची, आता मी 5 किलो आणते. 5 किलो दळण तू आणतेस? मी नाही हो, म्हणजे मी की नाही 1 किलो आणायचे, आता मी ह्यांच्यातल्या एका मित्राला आणायला पाठवते 5 किलो दळण. परवा आपलं कपाट सरकवायचं होतं, मी ह्यालाच सांगितलं सरकवायला. अरे मग मला सांगायचं सरकवायला, मी सरकवून दिलं असतं. तुम्ही दिलं असतं सरकवून, आणि रात्रभर बाम सोडत बसावं लागलं असतं मला. बरं वाटलं असतं मला. चला उगाच विषय बदलू नको, म्हणून तू काय घराचा कुस्तीचा आखाडा करायचा का? पुरे करा आता तुमची कुस्ती. तुम्ही मध्ये मध्ये येत जाऊ नका. पहिला सांगतोय, कुस्ती घेताना मध्ये मध्ये नको. कार्ट्या खाली जाऊन खेळ. शेवटचा डाव खाली जाऊन खेळा. खेळणार काय? वाजवू काय? एक कुस्ती खेळताना कशाला मध्ये मध्ये येता तुम्ही? अशाने माझी प्रगती कशी व्हायची? कसली प्रगती? अधोगती होणार आहे तुझी. अधोगती वगैरे काही नाही बाबा, असं बोलू नका. एक दिवस बघा, ऑलिम्पिक मध्ये जाईन आणि आपल्या इंडियासाठी
रेसलिंगचं गोल्ड मेडल मिळवेन. ते मिळवशील तेव्हा मिळवशील, आत्ता नको, आता जा खाली सांगून जातोय ना. अरे मी कोण, याचा बाप आहे की याचा मित्र आहे? तो हे करतो काय किती वेळात? अच्छा, म्हणजे तू ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करतोयस? हो. नाही, माझं खूप मोठं स्वप्न आहे की कुस्तीच्या जगात खूप मोठं नाव कमवायचं, एवढं की लोकांनी मला पदवीच दिली पाहिजे, हिंद केसरी. अरे मग त्या दृष्टीने काही प्रयत्न वगैरे करतोयस की नाही? नाही, प्रयत्न चालू आहेत, पण फक्त माझेच. कारण ज्या लोकांनी मला उत्तेजन द्यायचं तेच लोक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात. तुतारी थांबव. तुम्ही मला वाटलं असं तोंड लपून कशाला आलात? हा, आता मला ना सोसायटीत येताना तोंड लपूनच यायला लागणार. का, काय झालं? काय झालं? तुझा मुलगा हा तो प्रत्येक मुलाला आहे ना कुस्तीचं आव्हान देत सुटलंय. कुठे गेलाय? कुठे तो? समोरच्या सोसायटीत गेलाय कुस्ती खेळायला. समोरच्या सोसायटीत? म्हणजे समोरच्या सोसायटीतली लोक सुद्धा आता माझ्याशी दुश्मनी घेणार. का दुश्मनी घेतील? काय घेणार? अरे नोकरी करणाऱ्यांची दुश्मनी घेणं म्हणजे काय असं ना, हे नोकरी करणाऱ्यालाच कळतं. एखादं उदाहरण देऊन सांगा. हा, ऐका. पूर्वी मी लोकलनी ऑफिसला जायचो. समजा लोकलमध्ये बसायला जागा नसली आणि आपल्या सोसायटीतला एखादा माणूस बसलेला असताना तर मला बघितल्यावर तो उठून उभा राहायचा आणि मला बसायला जागा द्यायचा. आता मला बघितल्यावर संध्याकाळचा पेपर वाचायला लागला. पूर्वी मी जॉबला जायचो. मला बघितल्यावर सगळे मला जॉईन व्हायचे. आता मला बघितल्यावर फुटपाथ बदलून जातात. असं तर मला आणखी भीती वाटायला लागली. कोणी कधी येऊन माझ्याशी भांडायलाच सुरुवात करेल. नका हो टेन्शन घेऊ, काही होणार नाही तसं. काही कोण आलं बघते. वहिनी, दगडूचे बाबा कुठे आहेत? आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. हे काय इथे आहेत? बोला ना. अगं मी अजून ऑफिसात ना आलेलो नाही असं सांगता ना. ते सांगतायत ते अजून ऑफिसातून आले नाहीयेत. नंतर या. हो दुबळे, मी पाहिलंय तुम्हाला येताना. पाहिलं? होय का? मग या, या. मी तेच बोलतो, हिला कशाला आपण खोटं सांगायचं? या. उगाच सांगते मी नाही म्हणून. या. या या या, बसा. अरे फडके वहिनी, बसा ना, बसा. आम्ही इथे बसायला नाही आलो. ओके. आम्ही इथे तुमच्या लेखाविरुद्ध तक्रार करायला आलो. तुम्ही वेळेस तुमच्या मुलाला सावध करा ना, पोलिसात तक्रार करू. पोलिसांची धमकी द्यायची ना. असं काही केलं नाहीये माझ्या मुलाने. काय केलं त्यांनी? तर चांगला ठाऊक आहे तुम्हाला. उगीच साहसिकपणाचा आवडू नका. हे बघा, सोसायटीच्या निवडणुकीत तुम्हाला मत दिली नाही, सोडा म्हणून इथे वचपा काढायचा नाही. भारी पडेल तुम्हाला मी. सोसायटीची निवडणूक गेली खड्ड्यात. आधी तुमच्या चिरंजीवांना आवरा. परवा माझ्या कोकणातून आलेल्या भावाला कुस्तीचं आमंत्रण दिलं. बिचारा माझा भाऊ खालच्या खाली फणस देऊन गावी परत गेला. गरे रे. अरे रे. हो माझा लहान भाऊ, हो याच्या नादाला लागून इतका बिघडलाय की रोज कालीवातून मार खाऊन येतो. हे तर पोरांचं. आज सकाळचीच गोष्ट घ्या. काय? मी बस स्टॉपला उभा, तर मला कसा म्हणतो, काका कुस्ती खेळणार का कुस्ती? मग तुम्ही खेळले? सगळे हसले मला. मला वाटतं ना तुमच्या मुलाला कुस्तीचं वेड लागलाय. वेड. लवकरात लवकर काहीतरी करा, नाही तर पोरग हातचं जाईल. मी तुम्हाला सांगून ठेवते. आज एवढे सगळेजण कुस्ती खेळायला, हा? काकू तुम्ही पण? नाही म्हणजे काय झालं काय? हा बाबा आहेत ना? तू काय मला डायरेक्ट पोचवायला निघतोय? इकडे रे. तुला काय रे वाटलं काय? कुस्ती खेळायचे, ये तुला गोल्ड मेडल, सिल्वर, ब्रॉन्झ सगळं. गोल्ड मेडलच्या नादात ते आता बाबांचा असा अवतार बघून मी कुस्ती खेळण्यावर कंट्रोल केला. म्हणजे बंद केलं. त्यानंतर तू कुस्ती खेळायचं बंद केलंस? अक्षरशः बंद केलं. म्हटलं काय आता, घरच्यांना जर मी हिंद केसरी झालेला नको असेल तर मी का उगाच धडपड करू? हा, छान. म्हणजे घरच्यांसाठी तू आपल्या महत्वाकांक्षेला आळा घातलास. हो, पण थोडेच दिवस. नाही म्हणजे काय झालं, माझ्या या महत्वाकांक्षेला माझ्याच घरी पुन्हा एकदा संजीवनी मिळाली. ती कशी काय? त्याचं काय झालं ना, पावसाने दरवाजा पण फुगलाय आता. अगं
काय हो? ऐकलंस का काय झालं? अगं, आपल्याकडे कोणाला माहिती का अगं बाई दगडू आला गोल्ड मेडल घेऊन. सारखा दगडू 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 नको माझे साहेब आहेत अरे, अरे वा. ते मला पुढच्या वर्षी प्रमोशन मिळून देणार आहेत काय सांगताय काय? आज आपल्याकडे ते जेवायला आलेत बरं झालं बाई माझा प्रश्न मिटला. कसला कालचं शिळं अन्न खूप उरलं होतं आता कोण खाणार होतं ते ते? पण ऐका काय म्हणते अरे साहेब अहो साहेब अहो या बाहेर का उभं राहिले? या. या 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 या. या 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 प्लीज हॅव अ सीट. बसा बसा याच्यावर बसा. थँक्यू सीट सीट हो, कळलं कळलं बसा यू ऑल्सो सीट आय ऑल्सो सीट. काय इंग्लिश आहे सुंदर आहे. म्हणजे काय सुंदर म्हणजे 10 वर्षापूर्वी बघितली असतील ना कसली भारी होती केवढ्याला मिळाली? फुकट फुकट? अहो, म्हणजे एका मंगळसूत्रावर आलेली आहे ती काय म्हणताय? हो, मग. अहो काय सांगताय काय दुबळे? मग, मग. एवढी चांगली खोली एका मंगळसूत्रात? नाही, म्हणजे म्हणजे तुम्ही घराबद्दल बोलताय मग दुबळे तुम्हाला काय मला वाटलं? आमच्या ह्याच्याबद्दल बोलताय की काय बरं काय चिरंजीव कुठे दिसत नाही तुमचा? हा तो ना बाहेर गेला हो ना ग नाहीये घरात नाहीये. घरातच आहे मी. अरे वा वा ये बाळ बस ये बस. बर काय नाव तुझं? दगडू. दगडू अरे वा काय करतोस सध्या? मी फर्स्ट इयर कॉमर्सला आहे. अरे वा वा कॉमर्सला. बरं मग काय हॉबीज वगैरे काय तुझ्या? हॉबी नाही दगडू नाही 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 दगडू नाही नाही कुस्तीची आवड आहे मला. अरे वा वा दुबळे आता काय तुमच्या मुलाची आणि माझी आवड एकदम जुळली. मग अहो मी सुद्धा कुस्तीचा पेलवान आहे. मग वाटत नाही बघून वाटत नाही. आतावर जाऊ नका. तेव्हा मी कोल्हापूरमध्ये कुस्तीचे कित्येक आखाडे गाजवलेत माहितीत का तुम्हाला? हा आता ऑफिस मुळे शक्य होत नाहीये. हा पण कोणी आता जरी चॅलेंज दिलं ना तरी कुस्ती खेळायला तयार आहे मी. मग माझ्या बरोबर होऊन जाऊ दे एक डाव. अरे वा नको 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 नाही 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 दुबळे हे बघा हे बघा आता तुमच्या मुलाने मला चॅलेंज दिलेला आहे. ऐका त्यामुळे आता कुस्ती ही झालीच नको, ऐका, पाहिजे. नको. नाही दुबळे कसं आहे आता हा माझ्या प्रेस्टिजचा प्रश्न नाही आहे. हो प्रश्न हा? कशाला उगाच काय आता कुस्ती होणार नको. आणि दुबळे हा. तुमचा मुलगा जर जिंकला हा. तरच तुमचं प्रमोशन. मग तर होऊन जाऊ द्या. आणि मग तुझ्या बाबांच्या प्रमोशनचं काय झालं? हो प्रमोशन तर गेलंच हो. आणि अजून अडचणी पण उभ्या राहिल्यात. काय करायचं कळत नाही. कुस्ती तर मी सोडणारच नाही. चला या तुझ्या समस्येवर आपण तोडगा शोधून काढूया. थोडं कारण या संबंधी तुला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध क्रीडा समालोचक मिलिंद वागळे. या मिलिंदजी या. नमस्कार 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 बसा. मिलिंदजी आमच्या या तरुण मित्राला कुस्तीमध्ये करिअर करायचंय आणि एवढंच नाही तर हिंद केसरी वगैरे होण्याची त्याची इच्छा आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन काही मिळत नाहीये. तर तुम्ही काय काय रस्ता दाखवाल त्याला की कशा तऱ्हेने त्याने पुढे जावं? अरे फार छान प्रश्न विचारला आणि ह्याचा जो छंद आहे किंवा एक प्रोफेशन करायचं आहे त्याला सगळ्याच लोकांना सगळ्यात मुलांना सचिन तेंडुलकर व्हायचं असतं. आज मला नेहमी आश्चर्य हेच वाटतं की मी आज 35 वर्ष दूरदर्शनसाठी आणि बाकीच्या चॅनलसाठी कॉमेंट्री करतोय तर क्रिकेट सोडून आपण काय बघतच नाही. आणि हा मुलगा त्याला हिंद केसरी, दारासिंग, रंधावा आणि आजचे दिवस तर तू बघितलेस सुशील कुमारला बेजिंगला मेडल मिळालं. आपण जर बघितलं तर लहान लहान देश आहेत इराण, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन हे लहान देश आहेत. पैसा जास्ती नाही तिकडे आणि तरी हे चॅम्पियन्स होतात आणि पुढे जाऊन ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकतात. आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडल जेव्हा त्यांना मिळतं मग त्यांना पैसा येऊ लागतो, स्पॉन्सरशिप येते आणि लोक त्यांच्या पाठी धावू लागतात. आज तू सुशील कुमारचंच बघ. तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर की आज मी दर केपेला म्हणतो की तुला कुठल्याही क्षेत्रात जर एक नाम कमवायचं आहे, वरती यायचं आहे, अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. हा महाराष्ट्रातला आहे, कोल्हापूर सारख्या जागी, अमरावती सारख्या जागी आज आपले कितीतरी चांगले चांगले रेसलर्स तिकडनं आले आहेत. आणि एक थोडेसे आयुष्यात सॅक्रिफाईस करावं लागतं. मी मुंबईतच राहणार आणि मला इकडेच सगळं मिळणार शक्य नाहीये. तुला जर एक चांगला गुरु पाहिजे तर तुला कोल्हापूरला जावं लागेल. आज आपण हरियाणात बघ, भिवानी, हिसार,
रोहतक पुन्हा लहान शहर आहेत आणि तिकडनं चॅम्पियन्स आखाडे अमरावतीला मी म्हटल्याप्रमाणे पुढे येतात. आज एक कुस्ती रेसलिंग आज एका फक्त एक हॉबी नाही आहे, छंद नाही आहे, आज एक व्यवसाय झाला आहे. आज पैसा आहे त्याच्यात. जिद्द असायला पाहिजे, तोच शब्द पॅशन असायला पाहिजे. तुझ्यात पॅशन आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हो नक्कीच, म्हणून तर म्हटलं ना ह्यांना मी आमंत्रण देत होतो कुस्तीसाठी, हे तयार नाही झाले. हा याचा प्रॉब्लेम आहे की हा जिथे तिथे उगाच कुठे म्हणजे तांत्रिक दृष्ट्या शिक्षण न घेता उगाच कुठेतरी आपलं कुस्तीतलं कौशल्य दाखवायला जातो. तर म्हणून मी हे बघ असं आहे की शेवटी ॲट द एंड ऑफ द डे आपण जे म्हणतो की तुला काय व्हायचंय, सगळ्यांच्या आईवडिलांना आपला मुलगा डॉक्टर, आपला मुलगा इंजिनियर, आपला मुलगा अमेरिकेत जाऊन शिकायला पाहिजे. अरे आपल्या देशात भरपूर आहे. आपल्या देशातच तू कुस्ती पहलवान का होऊ शकत नाहीस, हिंद केसरी का होऊ शकत नाहीस, स्वप्न असायला पाहिजे. मला अजूनही लक्षात आहे कुणाल की एक 20 वर्षापूर्वी अमेरिकेतला एक फार फेमस हर्डलर इंडियात आला होता, रॉजर किंगडम नाव आहे. आणि 20 मिनिटाच्या इंटरव्ह्यूत मी त्याचा जे घेतला, त्या 20 मिनिटाच्या इंटरव्ह्यूत तो फक्त मला वाटतं 15 मिनिटं एकच शब्द म्हणाला की मी लहान असताना मला एक ड्रीम होता टू बिकम एन ऑलिम्पिक चॅम्पियन, ऑल ड्रीम्स कम ट्रू. या मुलाला मला वाटतं जर एक स्वप्न असलं, पॅशन असलं, हा नक्की एक हिंद केसरी बनू शकतो. हिंद केसरी फक्त नॅशनल चॅम्पियन नाही, माझ्या मताप्रमाणे एशियन चॅम्पियन होऊ शकतो, कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन होऊ शकतो आणि ऑलिम्पिक्स. आणि मला एक तेच स्वप्न आहे, हा जर मुलगा जर ऑलिम्पिक चॅम्पियन झाला तर मला वाटतं आजचा जो प्रोग्राम आहे माझा साकार झाला. मला वाटतं तुझ्या काही प्रश्नांची, महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुला या बोलण्यातून मिळाली आहेत. नक्कीच नक्कीच. रसिको, मिलिंदजींनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल तर आपल्याला योग्य गुरुकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे असेल हरी तर देल खाटल्यावरी, म्हणून सगळे इथल्या इथे काही मिळणार नाही. योग्य मार्गदर्शन गुरुकडून मिळणं, त्यानंतर मेहनत करणं आणि आपलं ध्येय अचीव्ह करण्याची एक जिद्द असणं. आणि असं झालं तर उद्या असे अनेक हिंद केसरी आपल्याकडे निर्माण होतील आणि पर्यायाने भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल सुद्धा मिळवून देतील. मिलिंदजी, आपण आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं उद्बोधक कथन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.